आता आमच्या बरोबर सतीश वाडवळकर हे मूर्तिकार आहेत. आपण त्यांच्याशी 2025 बद्दल काहीतरी माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार सर, 2025 बद्दल गणेशोत्सवाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? 2025 तळ्यातनं मळ्यात असा गणित झालेला आहे. हा. कारण की तुम्हाला माहितीच आहे पीओपी बॅन हो. आणि मग त्याची लढत. हा. मग मूर्तिकार संघटनेपासून सगळ्यांनी जी लढत दिली आहे त्याच्यामुळे सरकारने पण जे आम्हाला सहकार्य दिलं, पुन्हा पीओपी चालू केलं. आणि ह्या वर्षी काय झालंय, कमी टायमिंग, त्याच्यामुळे सगळ्यांची तारांबळ होते. आणि कमी टायमिंगमुळे आणि लवकर गणपती आल्यामुळे या वर्षी जी सुरस आहे गणपतीची ती जबरदस्त मजा पण येणार आहे. आणि कमी टायमिंग मध्ये डेअरिंग सगळ्यांची मानावं लागेल की कमी टायमिंग मध्ये भक्तगणांना आम्हाला सगळ्यांना मूर्त्या द्याव्या लागणार आहेत. या सगळ्या विचार जर केला तर यंदा भरपूरच मजा येणार आहे. कारण की विषय म्हणजे काय आहे, तळ्यातनं मळ्यात आम्ही गणपती करू काही नाही करू, मातीचे करू का पीओपीचे करू, हा सगळा गोंधळ होता तो उडून गेलेला आहे. आणि आता सगळे मूर्तिकार या आगमनाच्या गणपतीच्या तयारीला लागले. अच्छा, आता पीओपी बॅन उठल्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? पीओपी बॅन उठायलाच पाहिजे होती. कारण की बघा, छोट्या मूर्त्यापासून मोठ्या आपण एवढ्या तर मातीच्या मूर्त्या बनवू शक्य नाही. की माती ही पूर्वतयारीला लागते, मास्टरपीस बनवायला माती लागते, पण त्यासोबत तिची जोड जी असते ती प्लॅस्टरची असते. जर आपल्याला प्रोडक्शन वाईज करायचं असेल तर प्लॅस्टर पाहिजेलच. आणि पीओपी हे जर सार्वजनिक मूर्त्या जर बघितल्या तर एक 3 ते 4 फुटाच्या वरच्या ज्या मूर्त्या आहेत त्या एवढ्या मोठ्या साकारणं त्या मातीच्या शक्य नाहीये. बरोबर. मग त्यासाठी आम्हाला पीओपी माध्यमच लागणार आहे. 20 फूट असो, 22 फूट असो किंवा 25-30 फूट असो, त्या मूर्त्या ह्या पीओपी माध्यमच्याच शक्य आहेत. बरोबर. एखादी मूर्ती आम्ही मातीची बनवू शकतो, पण 10,000, 15,000, 25,000 हे जे मंडळ आहेत त्या मंडळांना आम्ही मातीच्या तेवढ्या मूर्ती बनवू शकत नाही. कुठलाही मूर्तिकार एखादा मूर्ती बनवू शकतो, बरोबर, पण 10,000 मूर्त्या नाही. बरोबर, म्हणजे क्वांटिटी जास्त असते. पीओपी हे योग्य माध्यम आहे मोठ्या सार्वजनिक उत्सवाला साजेल असं. पीओपी हे पण हे खूप वर्षापासून पण सुरू आहे, भरपूर वर्षापासून. कारण की मला माहिती आहे, आम्ही जेव्हा लहानपणी शाडूची माती जी गावची माती असेल तेव्हा आम्ही बनवायचो. पण तेव्हा कसं होते, कुळातले गणपती असायचे, त्याच्यामुळे काय असायचे, प्रत्येक गावात एक 10-50च गणपती असायचे. आज पूर्ण महाराष्ट्रभरात गणपती आहेत. कॉम्पिटिशन वाढलंय, क्वांटिटी लेवल वाढलंय. त्याच्यामुळे काय होतंय, तेवढं प्रोडक्शन करणं कमी होत नाही मातीचे. मग आम्ही तेव्हा एक पर्याय निघाला पीओपीच्या डाय बनवल्या आणि त्याच्यातनं प्रोडक्शन निघालं. नंतर त्या पीओपीच्या मूर्त्या मोठ्या ठणक आहेत, त्याच्यामुळे ते मोठ्या बनवू शकतो. बरोबर. आणि मग असं करता करता तेव्हापासून हे जुने आहे. बरोबर, जुनं परंपरागत ते आले आणि नैसर्गिक आहे. हे कोणी कृत्रिम नाहीये. माती पण कृत्रिम आहे आणि नैसर्गिक आहे आणि पीओपी पण नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही वेगळं काही नाही. फक्त आपण त्याला एक व्यावहारिक रूपरेषेमध्ये आपण आणलंय आणि भक्तगणांना जास्त स्वरूपात आपण ह्या क्वांटिटी लेवलला देता यावं आणि एक मजबूती मिळावी आणि मोठे गणपती व्यवस्थित साकार व्हावे यासाठी आपण हे तयारी केली. अच्छा, आणि या वेळेला तुमच्याकडे काय बघण्यासारखं असणार आहे? नवीन तर आहेच, भरपूरच आहेत. दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी पण माझ्या बहुतेक सगळ्या मूर्त्या नाविन्य रूपातच होत्या. तसंच तुम्ही बघालच येत्या 10 तारखेनंतर माझ्याकडे बहुतेक मूर्त्या टॉप लेवलच्याच आहेत आणि ब्रँडेड आहेत आणि क्वालिटी वाईजच असणार ते काम. एनाटॉमी बद्दल काय बोलू शकणार? एनाटॉमी बोललं तर श्री गजमुख आर्ट सदैव त्याच्यावरती ध्यान देत असतं की प्रत्येक मूर्ती ही 5 डायमेन्शन बघायला पाहिजे, प्रत्येक मूर्ती ही अॅनाटॉमिकल असली पाहिजे आणि रिदम वाईज असली पाहिजे. मुद्दामून अखडलेली मूर्ती नाही पाहिजे, फ्री मूर्ती पाहिजे आणि भक्तगणांना आकर्षक करणारी मूर्ती असावी. आम्ही एक गोष्ट बघितली की चला मुंबईचा राजा पण होता, पण यावर्षी तो आहे असू द्या, काही टेन्शन. आणि मग आता कुलाब्याच्या युवराज बद्दल काय बोलायचं तुम्हाला? कुलाब्याचा युवराज यंदाही सॉलिड होणार आहे आणि यंदाही त्याच गेल्या वर्षी ज्याप्रमाणे बॅलन्सिंग जॉब होता, अधांतरी जॉब होता, त्या हिशोबातच त्याला ह्या वर्षी. मला एक गोष्ट विचारायची आहे
की कुलाब्याची राजाची संकल्पना तुम्ही करतात की मंडळाचे कार्यकर्ते करतात? आम्ही पहिलं तर त्याच्यावरती विचार करतो. हा मंडळाचे कार्यकर्ते पण असतात, हा. आम्ही पण असतो. आम्ही ह्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी अच्छा, म्हणजे पहिल्यापासून प्लॅन झालेलं असतं. हा आम्ही प्लॅनिंग केलेलं असतं हा. की ह्या वर्षी कुठल्या स्वरूपात आणायचं, मार्केटमध्ये काय नवीन आणायचं. हा सगळेच जण शंकर आणतात म्हणून आम्ही शंकर नाही आणू. हा. आम्ही शंकर आणू पण वेगळा आणू. तो वेगळ्या स्वरूपात असला पाहिजे. हा सगळा म्हणजे आता- जो दिसले नाहीये, हा. जी पोझिशन दिसली नाही त्या स्वरूपात आणायचं. हा आणि मंडळाचं बोललं तर यावर्षी पण माझ्याकडे भरपूर एक मंडळ आहेत. मला मंडळ अक्षरशः सोडावं लागतायत कारण की जागेच्या अभावी, महानगरपालिकेने दिलेल्या जागेच्या अभावी आम्हाला जागा कमी पडते आहे हा. आणि कस्टमर जास्त पडतायत. हा. आणि माझ्याकडे कसं आहे आता ह्या वर्षी तरी भुसावळ, सुरत, हा. हा बघा कोल्हापूरचा, हा कोल्हापूरचा गणपती. दिलवार तालीमचा, हे हा कोल्हापूर आहे. मोठं नामांकित मंडळ आहे. हा हा अशी मंडळ आपल्याकडे यावर्षी कारण की गावाला पण तिथनं गावाला जाऊन मूर्ती बनवणं शक्य होत नाही. बरोबर. तरी पण यांच्या आग्रह खातर ते लोक मुंबईला येऊन मूर्त्या घेऊन म्हणजे जिद्द आहे मंडळामध्ये हा की तुम्ही बनवा तर तुम्हीच बनवा. हा ह्या जिद्दीपणासाठी हे लोक आपल्याकडे आज आलेले आहेत. अच्छा. आणि खरंच सलाम आहे या मूर्ती मंडळांना हा की गावाला पण मूर्तिकार हा. आहेत. मी कोल्हापूरचा मूर्ता असून हा तरी ते बोलतात ना आम्हाला, मी दिले 2-3 वर्ष दिलं त्यांना, हा. पण यंदा मी त्यांना बोललो जरा कमी टायमिंग आहे तर मी गावाला करता येणार नाही. हम्म. मग ते माझ्यासाठी इकडे आले. विश्वास मोठा आहे ना. हा बाले किल्ला हा असे भरपूर कोल्हापूरच्या जवळ 3 मंडळ आहेत, हा 3-4. आणि भुसावळ आहे, हा. सुरतचं मंडळ आहे. अच्छा. हे सगळेजण आपल्या प्रेमासाठी आणि आपल्या कामापोटी हा आणि जे दिलेलं आपण एवढ्या वर्षात श्री हा. गजमुखा आर्टनी हा त्या क्वालिटीच्या जोपासना केली आहे. जोपासना केली आहे, त्याला बघून हे आपल्याकडे येतात. अच्छा अच्छा. आणि सदा आम्ही एक सांगायचं एक तात्पर्य आहे की या वर्षी दादाच्या घरी एक दुःख निधन झालं, तरी पण त्याच्यामधून पण दादा इथे येऊन उभे आहेत आणि मूर्ती साकार. दादा त्याबद्दल काय म्हणणार तू? बघा आयुष्यामध्ये असं भावनिक गुण नाही, पण शेवटीला दुःख सुख जसं येतं तसं दुःख पण आपल्या येतं. हा. मला माहिती आहे की हा जो आपला सार्वजनिक सण आहे, बरोबर. हा सण हम्म. आपला दुःखाला बाजूला ठेवून बरोबर. हा सण साजरा करावा लागतो. हम्म. आणि ग्राहक आपल्याकडे आनंदासाठी येतात, हो. त्यांना हे दुःख दाखवून चालणार नाही. कारण की मंडळ हा. पण तुझ्यावर विश्वास ठेवतो हा हा की नाही मूर्ती हवी ती तुमच्याकडनं हवी आहे. होय होय. की जी आवड आहे मूर्तीची आम्ही ज्याच्याकडनं घेतो आम्हाला त्याच्याचकडनं हवी. अशी घटना माझ्या आयुष्यामध्ये 2 वेळा झाली. एक तर 18 ऑगस्टला माझे वडील वारलेले 96ला, हा. तेव्हाही वडील वारले. आम्ही दुसऱ्या दिवशी नागपंचमीला नाग विकले. हा. नंतर आम्हाला गणपती पण विकायला लागले. अच्छा. दुःख हे बाजूला ठेवून हम्म. आपल्याला हा व्यवसाय, हा. हा सण साजरा करावा लागणार. तो हा. पण मंडळासाठी करावा मंडळासाठी. लागणार. म्हणून आजही मी, माझी मिसेस जरी वारली आहे हा. तरी पण ते दुःख आहे मनात, बरोबर. पण ते दुःख थोडे दिवस तरी बाजूला ठेवून हा. हा गणपती उत्सव आहे. आपण आनंदात थाटामाटात दादा तू साजरा साजर करू. करतोय तर देवाला साकार करतोय. देवाचे आशीर्वाद आहे देवाला म्हणून आम्ही साकार करतोय. हा. म्हणून माझ्या ती ताकद आहे हा. दुःख बाजूला ठेवून गणपती साकारण्याची. थँक्यू दादा थोडा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. 2025 तुला खूप चांगला जावो, सगळ्या धन्यवाद. गोष्टी पूर्ण व्हाव्यात आणि तू जे गणपतीला आकार देते ते पूर्ण व्हावेत आणि मंडळाचं तुझ्या बरोबर राहावेत. नक्की, गणपती नक्की. बाप्पा मोरया. मंगलमूर्ती.